नमो बुद्धाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपले स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरती। स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहे बुद्ध कथा, गौतम बुद्धांच्या जीवनावरील प्रेरक कथा, ज्या कथांपासून प्रेरणा घेऊन आपण आपले जीवन बदलून टाकू शकता। सुख म्हणजे नक्की काय असतं हा प्रश्न कोणी आपल्याला विचारला तर त्याची असंख्य उत्तरं आपल्याला मिळतील। प्रत्येकाची सुखाची व्याख्या ही निरनिराळी असते। कुणासाठी पैसे म्हणजे सुख, कुणासाठी समाधान म्हणजे सुख, तर कुणासाठी जगण्यातला आनंद म्हणजे सुख। सुख समाधान हे एकाच माळेचे मणी असले तरी सुखाची व्याख्या सगळ्यांची ही वेगवेगळीच असते। या जगात सर्व सुखी असा एकही व्यक्ती असणे शक्य नाही, हे प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे। तरी सुद्धा प्रत्येक जण सुखी होण्यासाठी प्रयत्न करत असतो। आपण आपल्या प्राथमिक गरजा योग्य प्रकारे भागवण्यातच आपण आपले सुख शोधू लागतो व यानंतर सुरू होते अपेक्षांची दुसरी पायरी। सुखाची कल्पना प्रत्येकाच्या गरजेवर अवलंबून असते व गरजा या परिस्थितीशी संलग्न असतात आणि गरजांची यादी ही कधीच संपणारी नाही, कारण माणूस सुखाच्या बाबतीत कधीच संतुष्ट नसतो। त्याची सुखाची तहान कायम वाढतच असते। आता हेच बघा ना की पायी चालणारा माणूस पायच नसलेल्या माणसापेक्षा खरं तर सुखी आहे, पण तो आपल्याकडे पाय आहेत या सुखापेक्षा आपल्याकडे सायकल नाही हा विचार करून दुःखी होतो। बरं, त्याला सायकल मिळाली की तो सुखी होईल असेही नाही, मग तो दुचाकी किंवा चारचाकी नाही म्हणून कुरकुरत बसेल आणि हे दुष्ट चक्र असेच निरंतर चालू राहील। आपल्या आयुष्याचा 50% वेळ हा रात्री झोपेतच जातो। आता उरलेले अर्धे आयुष्य बालपण, आजारपण आणि वृद्धापकाळ या काळात आपण कोणतेच कार्य करू शकत नाही। यातूनही उरलेल्या वेळेत माणूस हा घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा संसार रथ ओढत असतो। सुखाची अंतिम रेषाच नसते। पर्यायाने आपण जितके सुखाच्या मागे धावतो तितकेच ते आपल्यापासून दूर जाते। सुख समाधान यांचा अधिक संबंध आपल्या मनाशी आहे। आपण सुखाच्या शोधात राहतो, ते मिळविण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो आणि मग ते मिळाले नाही तर आपली मनस्थिती बिघडून जाते। यावर एक उपाय म्हणजे सुख हे भोगण्यापेक्षा समजण्यात आहे। एखादी गोष्ट आपल्याकडे नसली तर आपण ती मिळविण्याच्या मागे लागतो। ज्या क्षणी ती गोष्ट आपल्याला मिळते तो आपल्यासाठी सुखाचा क्षण आणि परत पुढल्या क्षणी ती ओढ संपते व नवीन एखाद्या गोष्टीची ओढ लागून ती मिळविण्यासाठी परत आपण दुःखी होतो। आयुष्यात सुखाचे चित्र काढताना समाधानाची किनार हळूवार रंगवता आली पाहिजे, नाहीतर ग्लास अर्धा भरला आहे का ग्लास अर्धा रिकामा आहे या विचारामागेच खऱ्या सुखाची व्याप्ती दडलेली आहे। अर्धा ग्लास रिकामा आहे म्हणून दुःख करत बसण्यापेक्षा अर्धा ग्लास भरलेला आहे हे बघून सुख का मानू नये किंवा तो कसा भरेल यासाठी प्रयत्न करावा। सुख व समाधान कसे मिळवता येईल हे आपण बघूया पुढील छोट्याशा कथेतून। एकदा भगवान बुद्धांना त्यांच्या नव्याने आलेल्या शिष्याने विचारले, भगवान, सुख कशाने प्राप्त होते? भगवान म्हणाले, एक गोष्ट सांगतो म्हणजे तुला आपोआप कळेल। भगवान बुद्ध गोष्ट सांगू लागले। एका गावात एक श्रीमंत सावकार होता। अलोट संपत्ती होती। पुढील 7 पिढ्या जरी बसून खाल्ल्या तरी संपणार नाही एवढी संपत्ती मिळवली होती। तरी पण हा सावकार सुखी नव्हता। मनात काहीतरी विवंचना होती, त्यामुळे रात्रभर झोप यायची नाही आणि त्यामुळे खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता। त्याने प्रत्येकाला विचारले की मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटेन आणि मला सुखाची झोप लागेल। त्याला कोणीतरी सांगितले, तू संतांना शरण जा, म्हणजे संतच यातून तुला सोडवतील। सावकार संतांच्या शोधार्थ निघाला। वाटेत एका झाडाखाली एक संत बसले होते।
त्यांना नमस्कार करून सावकार म्हणाला, महाराज, मला काहीही कमी नाही. पुढील 7 पिढ्या बसून खातील एवढं मिळवलं आहे, तरी मी सुखी नाही. एक विवंचना मला झोप येऊ देत नाही आणि त्यामुळे मी सुखी नाही. संत म्हणाले, आधी विवंचना काय आहे ते सांग, म्हणजे त्यातून कसे सुटायचे ते सांगतो. सावकार म्हणाला, महाराज, तसं म्हणाल तर मला काहीही विवंचना नाही, पण एकच विवंचना आहे आणि ती म्हणजे माझ्या 8व्या पिढीचे काय होईल, कारण 7 पिढ्याचे कमवून ठेवले आहे. चिंता आहे ती 8व्या पिढीची. ते संत हसले आणि म्हणाले, काळजी करू नकोस, मी तुला यातून सोडवतो. त्या संतांनी त्याला 1 किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितले की त्या डोंगरावर एक म्हातारी एका झोपडीत राहते, तिला हे तांदूळ देऊन ये, म्हणजे मी तुला तुझ्या विवंचनेतून मुक्त करतो. तांदूळ घेऊन सावकार म्हातारीच्या झोपडीत आला, ज्या झोपडीला दार सुद्धा नव्हते. ती भगवंताच्या भजनात दंग होती. तिची भावसमाधी लागली होती. सावकाराच्या पायाच्या आवाजाने आजीची भावसमाधी भंग पावली. तिने वर बघितले आणि म्हणाली, का आलास बाबा इथे? तो म्हणाला, म्हातारे, तुला तांदूळ द्यायला आलो आहे, हे घे, मग मी जातो. ती म्हणाली, का रे, तुला मागितले होते का? तुझ्या समोर हात पसरला होता का? नाही ना, मग का आणलेस तांदूळ? ही पिशवी उचल आणि चालायला लाग. तो म्हणाला, मला त्या झाडाखाली बसलेल्या साधूने पाठवले आहे, म्हणून मी आलोय. ती म्हणाली, त्या साधूला जाऊन सांग की अजून 2 दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत आहेत. सावकाराने आपली अक्कल चालवली. तो म्हणाला, म्हातारे, 3ऱ्या दिवसाला होतील, राहू दे. ती म्हणाली, माझ्या 3ऱ्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधूलाही नको. त्याला सांग, माझ्या 3ऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता मी ज्याच्यावर सर्वस्वाचा भार टाकून या निर्जन स्थळी भजन करत बसले त्याला आहे. हे ऐकून सावकार पिशवी घेऊन परत आला आणि साधू समोर पिशवी ठेवून निघाला. साधूने त्याला हाक मारली, अरे, विवंचना घेऊन आला होतास ना, मी तुला त्यातून सोडवणार आहे. सावकार खाली मान घालून म्हणाला, महाराज, मला उत्तर मिळाले. 3ऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे, तेवढा मी महामूर्ख दुःखी आहे. तर मित्रांनो, सुख हे भोगण्यापेक्षा समजण्यात आहे. जसे तुम्ही तुमच्या अवांतर गरजा सोडून मर्यादित जीवन जगाल, तर सुख व समाधान तुमच्या पायाशी लोटांगण घालीन. आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असणं हे महत्त्वाचं आहे. आपला व्यक्तिमत्व विकास असा व्हायला हवा की त्यात कुठल्याही तणावाच्या परिस्थितीत मन शांत, स्थिर, कणखर आणि आनंदी असायला हवं. आयुष्यातील चढ उतार, यश अपयश सहज स्वीकारता येण्याची क्षमता मिळवणं महत्त्वाचं. असं व्यक्तिमत्व विशिष्ट प्रयत्नांनी मिळवता येतं. मनाच्या व्यायामशाळेसाठी निर्माण केलेल्या काही व्यायामांनी हे साध्य होऊ शकतं. अगदी कुणालाही या व्यायामातून 2 दिशांनी व्यक्तिमत्व विकसित होतं. एक दिशा बाहेरच्या जगात यशस्वी होण्यासाठीची तंत्र व्यायाम शिकवणारी, तर दुसरी आंतरिक स्वस्थतेसाठीची साधना शिकवणारी हवी. म्हणजेच आत्मविश्व, शांत, स्वस्थ आणि आनंदी बनवणारी. हे जमलं की मग खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व विकास झालाच म्हणजे समजा. बाह्य समाधान. स्पर्धात्मक जगात यशस्वी व्हायचं असल्यास बाह्य आणि आंतरिक या दोन्ही दिशांच्या प्रवासासाठी प्रयत्न करावे लागतील. बाह्य म्हणजेच व्यक्तिमत्वाचा भौतिक यशाच्या दृष्टीनं विकास होण्यासाठी पुढील गुण रुजायला हवेत. आत्मविश्वास, संभाषण कौशल्य, निर्णय क्षमता, धैर्य, सकारात्मक विचारसरणी, दूरदृष्टी, संतुलित विचारसरणी आणि कुठल्याही परिस्थितीत शांत राहण्याची क्षमता.
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वप्रयत्नानं या क्षमता मिळवता येतात. प्रत्येक व्यक्तीची मानसिक जडणघडण वेगवेगळी असते. तिला अनुसरून वेगवेगळ्या थेरपी तज्ज्ञ तयार करतात. आंतरिक क्षमतेच्या विकासासाठी पुढील गुण रुजवायला हवेत. सहानुभूती, समोरच्याला समजून घेण्याची क्षमता, कल्पकता आणि निर्मिती क्षमता, कल्पनाशक्ती आणि सर्व क्षमता पूर्ण वापरून मी निर्मितीक्षम असलो पाहिजे. उत्कटता आणि तळमळ, माझं ध्येय गाठण्यासाठी तीव्र तळमळ हवी. आयुष्यभरासाठी विद्यार्थी असणं, नवनवीन गोष्टी शिकण्याची उमेद कायम हवी. चांगला श्रोता, समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेण्याची क्षमता विकसित व्हावी. आपलं म्हणणं समजावून देण्याची क्षमता, तार्किकदृष्ट्या आपलं म्हणणं समोरच्याला पटवून त्याच्याकडून कृती करून घेण्याची क्षमता हवी. जबाबदारी, आपल्या निर्णयांची, कृतींची जबाबदारी घेण्याची क्षमता हवी. नेतृत्व, कुठल्याही मानसिकतेच्या समूहाचं नेतृत्व करण्याची क्षमता हवी. प्रामाणिकपणा आणि मूल्य, आपल्या भूमिकेशी आणि मूल्यांशी प्रामाणिक राहायचा कणखरपणा हवा. सर्वश्रुतता आणि सावधपणा, आजूबाजूच्या जगात काय चाललंय, इतर स्पर्धकच नव्हे तर जागतिक, सामाजिक आणि घडामोडींविषयी दक्ष असावं. अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत होत आहे, हे आत्मसात करायलाच हवं. स्वयंमूल्यमापन, स्वतःकडे आणि स्वतःच्या प्रगतीकडं आणि स्वस्थतेकडे त्रयस्थपणे पाहून मूल्यमापन करायला हवं. आंतरिक स्वास्थ्य महत्त्वाचं. बाहेर यशस्वी होत असतानाच आंतरिक स्वास्थ्याकडं, मन शांतीकडं होणारा प्रवास तितकाच महत्त्वाचा आहे. बाहेरच्या यशापयशाचा माझ्या मनशांतीवर काहीही परिणाम होणार नाही. माझ्या मनाचा गाभा नेहमी शांत, स्वस्थ, कणखर आणि आनंदी राहणं यासाठीचे प्रयत्न यामध्ये येतात. एकूणच माझ्या व जगाच्या अस्तित्वाविषयीची जाण, मानवी प्रयत्नांची मर्यादा आणि हातात नसलेल्या गोष्टींचा स्वीकार, आयुष्यातल्या प्रत्येक क्षण आनंदात व्यतीत करण्याचा दृष्टिकोन यात अंतर्भूत आहे. नियमित केलेल्या ध्यानामध्ये मनाच्या डोहात खोलवर जाऊन शांत होत जाणं यात अपेक्षित असतं. ताणतणावाचे खरे स्रोत शोधून तणावाचं व्यवस्थापन करणं. बऱ्याचदा ताण का येतो याची खरी कारणं आपल्या लक्षात येत नाहीत किंवा कळत न कळत आपण खऱ्या कारणांकडे दुर्लक्षही करतो. त्यामुळे तणावाचं मूळ शोधा. दबलेल्या भावना, अपराधगंड, न्यूनगंड, दुर्बल आत्मप्रतिमा इत्यादी गोष्टी या ताणाच्या मुळाशी असू शकतात. त्या तज्ज्ञांच्या सहाय्यानंच दूर करायला हवेत. अन्यथा हे ताणतणाव आपल्याला नैराश्याच्या गर्तेत ढकलतात. त्याचा आपल्या शरीरावर व मनावर विपरीत परिणाम होतो. तणाव व्यवस्थापनाचे फायदे. शारीरिक तब्येत सुधारते, उत्साह, जोम, प्रतिकारशक्ती वाढते, भावना स्थिर होतात, नियंत्रणात राहतात. यातून सकारात्मक आणि आशावादी दृष्टिकोन रुजायला मदत होते. ध्यानधारणा आणि साक्षीभाव. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार प्राणायाम व ध्यानधारणा यांचा उत्तम उपयोग होतो. साक्षीभावानं सर्व घटना पाहण्याची सवय मन शांत ठेवते. त्याशिवाय तणाव नियोजन अशक्य आहे. एकूणच मनस्वास्थ्य आणि आनंद कुठल्याही परिस्थितीत टिकवता येईल का, याचं उत्तर होकारार्थी आहे. त्यासाठी आतून स्वस्थ व्हायला हवं. शांतपणे परिस्थितीचं निरीक्षण करायला हवं. कुठल्या गोष्टी आपल्या आवाक्यात आहेत आणि कुठल्या नाहीत हे शांतपणे समजून घ्यायला हवं. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.